नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुनचा राग जाण्यासाठी ना सायली वाटेल ते प्रयत्न करत असते. अर्जुन थोडा रागवलेला आहे हे सायलीला कळतं, म्हणूनच सायली ना अर्जुनचा राग घालवण्यासाठी अर्जुनला कुदगुदल्या करते. अर्जुनला आता ती शांत करायचा प्रयत्न करते. तेच आता अर्जुन आहे ना हसू लागतो. जसा आता अर्जुन हसायला लागतो ना, तसं मात्र आता सायली अर्जुनला म्हणत असते, गेला का राग माझ्या मित्राचा? मग तेव्हाच ना अर्जुन म्हणत असतो की माझी बायको असं काही करेल तर माझा राग जाणार नाही का? असा राग निघून गेलाय बघ माझा, असंही आता तो बोलत असतो. जेव्हा तो आता हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन आणि सायली बोलत असतात. तेव्हा सायलीला अर्जुन बोलत असतो, खरं तर ना मी खूप मोठ्या गिल्टमध्ये होतो, म्हणजेच मला स्वतःला कळत नव्हतं. मग सायली म्हणते की कसलं गिल्ट, काय झालं होतं? तेव्हाच ना अर्जुन आता सायलीला म्हणतो की मला ना तेव्हा तर खूप जास्त टेन्शन होतं. म्हणजे बघ ना सदा, आणि महिन्याला मी घरी आणलं सदा, आणि महिन्याला जेव्हा मी घरी आणलं ना तेव्हा मला असं वाटत होतं की तुला तुझे आई बाबा मिळावे, म्हणून मी या परीने मला जितके प्रयत्न करता येतील ना तितके सगळे प्रयत्न केले, पण त्यानंतर ते प्रयत्न यशस्वी ठरले. मग तेव्हा तेच वाटत होतं की काय होईल काय नाही, पण नंतर आता सगळं चांगलं झालंय ना, त्यामुळे मला ना खूप बरं वाटते. असं देखील अर्जुन बोलत असतो. तेच आता दुसरीकडे ना ह्यांच प्लॅनिंग सुरू असतं की नेमकं काय काय करायचं ते. आता प्रिया जी आहे ती जरा चांगलं जास्त ओळखत असते ना, म्हणजे अख्ख्या कुटुंबाला, आणि त्यामुळेच ना अख्ख्या कुटुंबाला ती एकदम व्यवस्थित ओळखत असल्यामुळे आता तिला सगळेजण विचारत असतात की नेमकं काय काय करायचं आहे, जे काय करायचं आहे ना ते तू सांग, असंही तिला आता म्हणतात. मग ती आता एक एक गोष्टी आहेत ना ती आता सांगत असते. ती आता सांगत असतानाच तिचं महिप्त, नागराज, सचिन, राकेश सगळी जण बोलणं ऐकत असतात की तिला नेमकं काय काय सांगायचं आहे ते. मग आता या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की सचिन आता तिला म्हणत असतो की म्हणजे तुझ्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे ते जरा आम्हाला सांग ना, ते सांगितलंस तर कळतील गोष्टी. हो सांग ना डोक्यातलं प्लॅनिंग, आणि असं बोलून ना मग आता या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं जातं. तेच इकडे आता अर्जुन आहे ना सायलीचा एक फोटो काढतो, आणि जेव्हा तो सायलीचा फोटो काढतो कपाटातून, ज्यामध्ये सायली ही असते आणि तन्वी ही असते, दोघींचेही फोटोज असतात. आणि मग आता हे दोघींचेही फोटो जेव्हा तो बाहेर काढतो तेव्हा तो आता दाखवतो की बघ, ही एक माझी लहानपणीची मैत्रीण, आणि ही एक जी आहे ती माझी बायको, जी घरात सगळ्यांवर मनापासून प्रेम करते आणि आपल्या घरातल्यांना आपलंसं करते. हाच फरक आहे या सगळ्यांमध्ये मते, असंही आता सांगितलं जातं. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा तर आता सायली हसत असते, कारण ना त्याने अर्जुनने सायली म्हणून, म्हणजे तन्वी म्हणून सुद्धा कसं आहे काय आहे ते सांगितलेलं असतं, आणि त्याचबरोबर सायलीत सुद्धा महत्त्व या घरामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं. या सगळ्या गोष्टी तर सांगतो, आणि त्यामुळेच ना सायलीला हसू येत असतं. सायली म्हणत असते, तुम्ही पण ना एकदमच बेकार आहात बघा. आणि त्याचबरोबर आता त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात. कधी वेळ जातो ना कसलं काही कळत नाही. खूप जास्त वेळ त्यांचा असा बोलण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये जातो. मग तेव्हाच ना दुसरीकडे पाहायला मिळत असतं की जी प्रिया आहे ना ती आता या सख्याचा विचार करत असते. आणि जेव्हा प्रिया या सख्याचा विचार करते ना तेव्हा तिला काही गोष्टी ज्या आहे त्या पटत नसतात. आणि मग काय ती आता त्याबद्दल सांगत असते की आपल्याला ना एक एक भाव घालायचा आहे, म्हणजेच कसं एक एक गोष्टी ज्या आहेत ना त्या नीट ठरवून करायच्या आहेत. तेवढ्यातच तिथे आता ती आलेली असते आणि विचारते की झाले का, वेळ भरत आलेला आहे, पटकन आवरात, तुमचे नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर तेव्हाच ना इकडे म्हटलं जाते की हो आमचं अजून झालं नाहीये, थोडा वेळ आम्हाला होईलच. असं बोलून आता थोडा वेळ का होई ना आता मागितला जातो.
तेच इकडे महिप्त म्हणत असतो की प्रिया, तुझ्या डोक्यामध्ये मध्ये नेमकं काय काय आहे ते सांग. मग आता प्रियाना सगळं काही प्लॅनिंग सांगायला सुरुवात करते, ज्यामध्ये ती म्हणत असते की आतापर्यंत मला ज्या ज्या गोष्टी मिळायला हव्या होत्या ना, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे ना व्यवस्थितपणे मला मिळायला हव्यात. म्हणजे बघा आता हक्क कशावर होता माझा सगळ्यात जास्त, तो म्हणजे त्या प्रॉपर्टीवर. ती प्रॉपर्टी माझ्या हातात ना रविराजांनी घालवून घेतली, पण त्या प्रॉपर्टीवर हक्क आहे माझा आणि ते सगळं मिळायला हवं मला. आणि त्यासाठी ना आपण काहीतरी प्रयत्न करायला हवेत. आणि तिकडे आपण जे काही प्रयत्न करू ना ते एकदम व्यवस्थित डोक लावून प्रयत्न करूया, जेणेकरून हातात ना आपल्या काही निष्ठायला नको. असं देखील त्यांचं प्लॅनिंग आता सुरू असतं. आणि जेव्हा या सगळ्याबद्दल ते बोलतात तेव्हा आता सायली, अर्जुनला जर बर्बाद करायचं असेल, उद्ध्वस्त करायचं असेल ना, तेव्हा आपल्याला एक एक स्टेप चालायला लागणार आहे. तेव्हाच आपल्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या मनाप्रमाणे होणार आहे. तेच इकडे आता सायली झोपेतना उठलेली असते. सायली झोपेतून उठलेली असताना इकडे तिकडे पाहते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की बराच उशीर झालेला आहे. मग ती आता या सगळ्यांना विचारते सुद्धा आणि म्हणते की सॉरी हा माझ्यामुळे उशीर झाला. तेव्हाच ना अगं त्यात काय एवढं, तुझ्यामुळे काही उशीर झालेला नाहीये. बोल आता सगळं काही ठीक आहे ना? ओके तर आहे ना? बोल आता काय काय करायचं आहे? मग आता सायली म्हणते की नाही, मला तर उठायला खूपच जास्त उशीर झालाय. मग ती ना पटकन ना ती चावरायचं ठरवत असते, पण तिच्यासाठी सगळंच हातामध्ये रेडी ठेवलेलं असतं. म्हणजेच तिला घालायचे कपडे, तिचं ब्रश, सगळं टॉवेलपासून सगळं तिच्यासाठी रेडी करून ठेवलेलं असतं. तेच आता ती म्हणत असते की हे सगळं काय आहे? तुम्ही एखाद्या महाराणीप्रमाणे मला ट्रीट करताय असं कशाला? मग तेव्हाच ना तिला सांगितलं जातं की तू आमची महाराणीच आहे, म्हणूनच तर तुला आम्ही तसं ट्रेड करतोय. मग आता इथे अर्जुन तर अक्षरशः तिच्या समोर हात जोडून असतो. तर सायली आता अर्जुनला म्हणत असते की अहो तुम्हाला काय झालंय, तुम्ही का हात जोडताय? मग तेव्हाच ना अर्जुन सायलीला म्हणतो की बायको तू नाहीयस ना, तर मला कॉफी सुद्धा मिळाली नाहीये बघ, आणि म्हणूनच मग मी तुझ्यासमोर हात जोडतोय असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा अर्जुन हे सगळं बोलतो ना, तेव्हा मात्र आता सायली अर्जुनकडे तर पाहतच राहते. अर्जुनला म्हणत असते की तुम्ही पण ना, आणि मग काय यांचं आता बोलणं सुरू असतं. मग तेच आता त्यांचं बोलणं सुरू असताना ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की चला आला ना सगळ्यांसोबत काही गोष्टी सुद्धा बोलायच्यात, पण सायलीला आधी फ्रेश होऊ दे. सायली फ्रेश झाली ना की आपण पटकन ना बोलून घेऊया. मग आता नेमकं कोणत्या विषयावर बोलायचे हेही तिला विचारलं जातं, पण तेव्हापासून ती म्हणत असते की थांबा ना, मी सांगते ना आधी, तुम्ही सगळी जण चला मग आपण बोलूया या विषयावर. असंही आता इकडे ती बोलत असते. जेव्हा ती हे सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता सायली खूपच जास्त खुश असते, कारण तिला ना आता एकदम अशी राजकुमारीची ट्रीटमेंट भेटत असते ना, त्यामुळे तिला असं वाटत असतं की किती भारी आहे या सख्या काही गोष्टी, आणि त्यामुळेच ना ती खूपच खुश असते. अर्जुन तर आता म्हणत असतो की बायको चल ना लवकर चल. मग आता सायली म्हणत असते की हो जरा थांबा, होते ना थांबा, मी पटकन तयार होऊन येते. आता सायली तयार व्हायला गेली तोपर्यंत ना सगळीच जण जी आहेत ना ती आता खाली जायला निघतात, कारण इथे जास्त वेळ थांबून सुद्धा उपयोग नाही आहे. मग आता सगळीच जण पटकन ना खाली जातात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असते की इकडे आता सगळी जण जी आहे ती एकत्रच असतात. पुन्हा पुन्हा एकदा खाली जातात, कारण शैलीला फ्रेश व्हायला त्यांना वेळ द्यायचा असतो आणि याचसाठी ते खाली जातात. इकडे प्रिया आणि त्याचसोबत सचिन वगैरे प्लॅनिंग करत असतात. प्रियाने सांगितलेलं असतं की त्या प्रॉपर्टीवर माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे, आणि सगळ्यात आधी ना आपल्याला जर घाव घालायचा असेल तर प्रॉपर्टीच्या पेपर्सवरच घालावा लागणार आहे,
कारण आपल्याला आता गरज आहे ती म्हणजे प्रॉपर्टीची आणि तीच प्रॉपर्टी आपल्याला मिळवायची आहे हेही आता सांगितलं जात. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र इकडे आता सायली पण फ्रेश वगैरे होऊन खाली आलेली असते. तर सगळी जण सायलीची वाट बघत असतात की सायली कधी येणार आहे काय. मग आता सायली येणार असते ना तेव्हाच ना इकडे प्रतिमा आत्या आता बोलायला सुरुवात करतात. प्रतिमा आत्या जेव्हा आता बोलायला सुरुवात करतात ना तेव्हा त्या म्हणत असतात की खरं तर रविराज इथे नाहीयेत. पण जेव्हा प्रिया आपल्या घरात एक नवी म्हणून आली होती ती भरबीराजांनी एक निर्णय घेतला होता. तो म्हणजे रविराजांचा हा निर्णय होता की काही झालं तरी सुद्धा या घरामध्ये जी मुलगी होती तन्वी म्हणून आलेली तिच्या नावावरची जी प्रॉपर्टी होती त्या प्रॉपर्टीतून तिला बेदखल केलं होतं. पण आता नाही, आता ही प्रॉपर्टी पूर्णपणे ना सायलीची असणार आहे. म्हणजेच आम्हाला या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आधी माहिती नव्हत्या पण आता आपल्याला कळले ना की ही सायलीच ही तन्वी आहे. मग मी पण ठरवलंय ह्यांना सांगून की काही झालं तरी या सगळ्यावर हक्क जो आहे ना तो फक्त आणि फक्त तन्वीचा आहे. मग तन्वीच्या नावावर प्रॉपर्टी व्हायला हवी असं मलाही वाटतं. आणि म्हणूनच मग आता प्रॉपर्टीचे पेपर जे आहे ते नव्याने बनवायचे असं आता काहीच ठरतं. पण जे प्रॉपर्टीचे आधीचे पेपर आहे ते आणायचे आणि त्या पेपर्सवर काही बदल करून घ्यायचे आणि जी काही प्रॉपर्टी आहे ती पूर्णपणे सायलीच्या नावावर करून घ्यायची असं त्यांच्यात आता पूर्ण प्लॅनिंग ठरत असतं. आणि जेव्हा हे सगळं प्लॅनिंग ठरतं तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की आई खरंच सांगते या सगळ्याची काहीच गरज नाहीये, नकोय मला हे सगळं. मग इकडे प्रियाला याच सगळ्या गोष्टींना हव्या अशा वाटतात. जिथे सायलीला या गोष्टी नको असतात ना तेच तिथे प्रियाला त्या सगळ्या काही गोष्टी हव्या अशा वाटत असतात. कारण तिने आता प्लॅनिंग केलेलं असतं आणि तिने ठरवलेलं असतं की सगळ्यात आधी जो मुख्य घाव जो आहे ना तो घालायचा आपल्याला, तो म्हणजे प्रॉपर्टीवर. प्रॉपर्टीचे पेपर्स आधीच आपल्याला माहिती आहे की ह्या लोकांना आता कळले म्हटल्यावर ही लोक सगळं काही त्या सायलीच्या नावावर करणार आणि तेच करून द्यायचं नाही. आपल्याला त्यासाठी आता ना आपल्याला पहिल्यांदा घाव घालायचा आहे तो म्हणजे प्रॉपर्टीच्या पेपरवर. प्रॉपर्टीचे पेपर एकदा का गायब झाले की सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईल असंही आता त्यांचं ठरलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ठरतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन जो आहे तो ठरवतो की चला फायनली सगळं काही ओके झालेलं आहे. आणि तेपासून या सगळ्या काही गोष्टी ओक्या झाल्यात हे ठरल्यानंतर आता मग अर्जुन बोलतो की हे प्रॉपर्टीचे पेपर जे आहे ते कुठे ठेवले ते मला सांग, मी आणायला जातो. तेच इकडे आता नागराजने सुद्धा प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे असतील याची सगळी शाश्वती जी आहे राकेशला दिलेली असते. तेच इकडे आतास मिता म्हणत असते की अगं पण सिनियर नाहीये ना, मग सिनियर नसताना ही प्रॉपर्टी कशी काय होणार आहे नावावर. मग तेव्हाच ना अगं सिनियर नसला म्हणून काय झालं, पुढे तर आपण काहीतरी करू शकतो ना. म्हणूनच मग आता आपण आधी पेपर्स तर घेऊया व्यवस्थित क्लिअर करून आणि क्लिअर झाले की त्याला पोस्टाने पाठवूया. मग तिकडे त्यांची ती सही ही होईल आणि प्रॉपर्टी काही झालं तरी सुद्धा आमच्या साहिलीच्या नावावर होईल असं काहीच त्यांच आता ठरतं. हे सगळं प्लॅनिंग झाल्यानंतर इकडे प्रियाने सुद्धा परफेक्ट तेच प्लॅनिंग सांगितलेलं असतं. म्हणजे रियाला एकदम ओळखत असते ना प्रिया. म्हणजे इतके दिवस जेव्हापासून प्रिया सुभेदारांच्या घरात राहते, किल्लेदारांच्या घरात राहते, त्यामुळे ना ती प्रत्येकाची नस ओळखत असते. आणि त्यामुळेच ना तिने आता व्यवस्थितपणे प्लॅनिंग केलेलं असतं की कसं काय करायचं आहे त्याचं. आणि मग आता ती जेव्हा या सगळ्या गोष्टीच प्लॅनिंग करते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपल्याला ना हे सगळं काही परफेक्ट जमतंय आणि ते करायला व इकडे सायलीची इच्छा नसते की हे सगळं आपल्याला हवं म्हणून. म्हणजे तिला असं वाटत नसतं की ते पाहिजेच असं. पण सायलीला आता सांगितलं जात की जे आहे ना तुझ्या हक्काचं ते तुला मिळायलाच
हो आणि त्यासाठी आपण हे प्रयत्न करूया मग तेव्हाच ना इकडे सायली थोडे विचारात असते म्हणजे सायली म्हणत असते की मला भेटते पण एवढेही भेटायची अपेक्षा नाहीये माझी म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही इतकी जण सगळी जण माझे लाड करू नका पण तेव्हाच ना प्रतिमा म्हणत असते अग जे तुझ्या हक्काच आहे तेच आम्ही तुला देतोय दुसरं काहीच देत नाहीये उलट यावर सगळं काही अधिकार हक्क तुझे आहेत तेच इकडे आता नागराजने राकेशला सांगितलेलं असतं की कुठे काय काय ठेवलेलं आहे ते आणि रविराज यांचा मृत्यूपत्र हे सगळं काही एकत्रच ठेवलं आहे तू घेऊन येशील ना तर अर्जुन म्हणतो हो प्रतिमा मी सगळं काही घेऊन येतो तर अस्मिता म्हणते फक्त लीगल प्रोसेस होऊन तिथे तन्वीच्या नावावर प्रॉपर्टी होणं हे शक्य तर होणार नाही ना कारण त्यासाठी रविराज काकाची सुद्धा सही लागेल ना तर प्रतापराव म्हणतात की हो तर अर्जुन म्हणतो हो अस्मिताई तू बोलतेस ते अगदी खरं आहे परंतु अगोदर आपण पेपर बनवून घेऊयात आणि त्यानंतर त्यावर सायलीची सही घेऊ आणि मग सिनियर जिथे कुठे असेल तिथे आपण पेपर पाठवून देऊयात आणि तिथे मग कोणालाही संशय येणार नाही ना असं काम कर असंही आता म्हटलेलं असतं मग तेव्हाच ना इकडे असणारा सचिन जो आहे तो म्हणत असतो की समजतायत का सगळ्या गोष्टी राकेश मग राकेश म्हणतो की हो कळतायत ना आता काही झालं ना तरीसुद्धा त्या तन्वीलाच म्हणजे सायलीला काही मिळू देणार नाहीये मी तसं प्लॅनिंगच करून ठेवलं मग आता सचिन आणि राकेश इकडे आता पटकन कामाला लागतात कारण प्रियाने त्यांना ह्या गोष्टी सांगितलेल्या असतात मग आता ती लोक पटकन कामाला लागतात तेच इथे आता अस्मिताच्या प्रश्नांवर प्रतिमाने उत्तर काढलेलं असत कारण आपण पेपर बनवून घ्यायचे आणि ते सगळे पेपर जे आहेत ना ते आपण पोस्टाने पाठवून द्यायचे जिथे हे असतील आणि मग त्यांच्या सह्या झाल्या की पटकन जी काही प्रॉपर्टी आहे ती सायलीच्या नावावर होईल आता थोडाही विलंब करायचा नसतो प्रतिमाला कारण जे सायलीच्या हक्काचं आहे जे सायलीचं आहे ते सायलीला मिळायला हवं असंही आता वाटत असतं आणि त्याचसाठी हे सगळे काही प्लॅनिंग प्रयत्न सगळे सुरू असतात आणि मग जेव्हा हे सगळं काही होतं ना तेव्हा मात्र आता अर्जुनही म्हणतो की मी आता उशीर करत नाही पटकन ते पेपर वगैरे घेतो आपल्या व्यवस्थित घेऊन येतो आणि त्याचे जे काही क्लॉथ्स आहे ते चेंज करतो आणि मग काय सायलीच्या नावावर प्रॉपर्टी होऊन जाईल मग आता एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ठरत असतात तेच अर्जुन पटकन जायला निघतो इकडे मात्र प्रिया एकटीच बडबडत असते की जे माझ्या हक्काचं आहे ना ते मलाच मिळायला हवं पण जे गोष्ट तिच्या हक्काचीच नाहीये ते मिळवण्यामागे काय अट्टाहास ना खरंच कळत नाहीये कारण ते सगळं बिचाया त्या सायलीचंच आहे पण हिला ते ओरबडून मिळवायचे आणि त्याचसाठी नाही काही सुद्धा करायला तयार आहे अगदी काही सुद्धा आणि त्यासाठी त्या लोकांनी मिळून प्लॅनिंग केले आणि त्यांना आता ते प्लॅन सक्सेस करायचं आहे त्यांना आता ती प्रॉपर्टी हवी आहे आणि त्यासाठी त्यांचे हे नखरे चाललेले आहे मग तेव्हाच ना या सगळ्या काही गोष्टी होत असतात मग आता दुसरीकडे पाहायला मिळत असत की इकडे सुद्धा सगळ्यांनाच आनंद झालेला असतो कारण बऱ्याच दिवसांनी ना आता हे सगळे जण खुश असतात म्हणजेच त्यांना असंच वाटत असतं की किती छान ना सगळं काही हसत खेळत चांगलं होतं आता सगळे जण बसलेली असतात नाश्त्याच्या टेबलवर नाश्ता वगैरे करण्यासाठी मग तेव्हापासनं आपल्या घरात जेव्हापासून नवी आली आहे ना तेव्हापासून एक वेगळाच आनंद आला म्हणजे आपल्याला इतके दिवस माहीत नव्हती की आपली सायली म्हणजेच तन्वी आहे नाही तर आपण कुठच्या कुठे गेलो असतो यांच सुद्धा प्लॅनिंग त्यांचं होत असतं तेच आता सायलीसुद्धा खूप जास्त खुश असते कारण तिला हक्काचं कुटुंब हक्काची सगळी माणस भेटलेली असतात आणि त्यामुळेच ना ती एकदमच खुश असते आणि ती बोलत असते तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत ना त्या अशा पद्धतीने घडत असतात तेच आता इकडे सायलीला आता सकी जण म्हणत असतात की काय चाललंय नेमकं म्हणजे मला समजेल का तेव्हा सायली म्हणत असते
की काय नाही, म्हणजे मला असं म्हणायचं की हे सगळं काही माझ्या आयुष्यात इतक्या लवकर येईल ना, असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज ना मी खूप जास्त खुश आहे की माझ्या आयुष्यात एवढं सगळं चांगलं घडतंय ना, त्यामुळे मला बरं वाटते. असं देखील आता सायली म्हणत असते. तेच आता दुसरीकडे या सगळ्या काही ज्या गोष्टी असतात ना, त्या अशा पद्धतीने बोलल्या जात असतात. त्यामुळेच आता अर्जुन जो आहे तो पटकनी गेलेला असतो बघण्यासाठी काय काय आहे, कुठे कुठे ठेवले ते. राकेशही गेलेला असतो आणि राकेशही सगळ्याचा शोध घेत असतो, कुठे काय गोष्टी आहे त्यांचा. मग आता राकेशलाही ना काही गोष्टी ज्या आहे त्या शोधून काढायच्या असतात आणि त्यासाठी राकेश प्रयत्न करत असतो. राकेश जेव्हा या सगळ्यासाठी प्रयत्न करतो ना, तेव्हा आता त्याला कोणी नाहीये ना, तोपर्यंत हे सगळं काही आपल्या हाताशी मिळवायचं होतं आणि त्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करत होता. मग तो म्हणत असतो की चला फायनली आपल्याला ही संधी मिळते ना, तोपर्यंत या संधीचं सोनं करून घेऊया. मग कोणी नाहीये तोपर्यंत हे सगळं तो करत असतो. तो शोधत असतो कुठे पेपर स्काय भेटतायत ते, आणि त्याच घरात ना आता येथे अर्जुनही आलेला असतो. आणि अर्जुन जेव्हा येतो ना, तेव्हा अर्जुनचीही शोधाशोध सुरू होते. अर्जुनची ही शोधाशोध जशी सुरू होते ना, तसं आता राकेशही पेपर शोधत असतो आणि अर्जुनही शोधत असतो. मग आता राकेशला काही पेपर्स एवढे कुठे आहे काय आहेत माहिती नसत. पण इकडे असणाऱ्या अर्जुनला बरोबर प्रतिमाने सांगितलेलं असतं ना की पेपर कुठे ठेवायचे ते. तर दुसरीकडे मात्र सायलीचे सगळेजण लाड करत असतात. सायलीला काय हो नको ना ते सगळं काही बघत असतात. त्यामुळे सायलीसुद्धा खूपच जास्त खुश असते. तिलाही बरं वाटत असते की तिच्यासोबत जे जे काही होते ना ते. म्हणून ती म्हणत असते की या सगळ्याची आठवण, या सगळ्या त्या गोष्टी ज्या आहे त्या मला केव्हापासून हव्या होत्या आणि फायनली आज कित्येक वर्षानंतर सगळं काही माझं कुटुंब, माझं परिवार एकत्र झाला आहे. आणि त्यानंतर प्रतिमासुद्धा तिला घट्ट अशी मिठी मारून जवळ घेते. मग तेव्हाच पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असते की अर्जुनने बहुधा सगळं काम केलेलं असतं. म्हणूनच आता अर्जुन घरी येतो तेव्हा साडली अर्जुनला म्हणत असते की आपल्याला ना मस्त आता कुठेतरी फिरायला जायचं. आपल्याला जास्तीत जास्त वेळ जो आहे तो एकत्र घालवायचा आहे आणि त्याचसाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, आपण ना पटकन ना असं करूया ना. आणि असं बोलून ना आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा तू या सगळ्या काही गोष्टी सांगतो तेव्हा सायली खूप छान असा सुंदर शॉर्ट वन पीस घालून येते आणि तिला वडापाव खायचा असतो. मग एक वडापाव प्लीज ना असं बोलून मग आता ती वडापाव वगैरे मागते. मग अर्जुनला तिचा हट्ट पुरवावाच लागतो. तर तीच दुसरीकडे आता प्रियाला भेटायला एक नवीन व्यक्ती आलेली असते आणि ती प्रियाला सांगत असते की तूच माझा आता काम करू शकते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.